माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांचे चरण स्पर्श करून, माननीय राज साहेब यांना वंदन करून आणि माननीय उद्धव साहेबांना वंदन करून तुमच्या समोर बोलतो. सगळे दिग्गज नेते बसलेले आहेत. हा मोर्चा काढायचं एकमेव कारण केवळ एक राजकीय एकत्रीकरण दाखवण्याचा हा मोर्चा नाही. हा संतप्त ठाणेकर, जो ठाणेकर आता त्रासलाय, आम्ही ठाण्यात राहतो असं सांगितलं की लोक आता कपाळावर हात मारून घेतात, अशी परिस्थिती ज्यांनी ठाण्याची केली त्यांच्या कानापर्यंत थोडासा तरी आवाज जावा म्हणून हा मोर्चा आहे. सगळी बजबजपुरी माजलेली आहे. सगळ्यात महत्वाचा मुद्दा ट्रॅफिकने तर कंटाळा आणलेला आहे. घोडबंदरला जायला, घोडबंदर गायमुखला पोहोचायच्या आधी आम्ही पुण्याला हल्ली पोहोचतो. याचे सगळे हे असं का घडलं, याच्या मागची कारण मीमांसा खरं तर मला असं वाटतं की वरती जी आयुक्तांबरोबर बैठक झाली त्यात प्रत्येक नेत्याने आपापली बाजू मांडली. ठाणेकरांची जी बाजू मांडली ती ऐकायला पाहिजे. एखादा ट्रॅफिकचा मुद्दा जेव्हा मेट्रोचं काम सुरू होतं, मुख्य हमर रस्त्यावर जेव्हा सुरू होतं, तेव्हा महानगरपालिकेने हे आधी अग्रीमेंट मध्ये लिहून दिलेलं आहे की आम्ही पूर्णपणे आधी सर्व्हिस रोड घोडबंदर गायमुख पर्यंत करू आणि मग मेट्रोच्या कामाला हात घालू. पण असं काही घडत नाही. याचं कारण प्रत्येक ठिकाणचा नगरसेवक त्या कॉन्ट्रॅक्ट, या सगळ्यात इतकं उद्विग्नता आणि इतका संताप होतोय. प्रत्येक गोष्ट मी फार इलेबोरेट करून बोलत नाही. पाण्याचा विषय इथे अतोनात बांधकामं चाललेली आहेत. पाणी कुठून देणार आहात तुम्ही? एक शाही धरणाचा विषय आपला वर्षोनवर्ष तसाच चालू आहे. आम्हाला ठाण्याचं धरण नाही. नवी मुंबईला आमच्या मागून येऊन धरण केलं त्यांनी. शिक्षणाचाही तोच घोळ आहे. बरं, हे आम्ही म्हणतो 3,000 कोटीचा भ्रष्टाचार केलाय TDR मध्ये. आम्ही नाही म्हणत आहे, तुमचे सहकारी भाजपचे आमदार संजय केळकर म्हणतायत, विधिमंडळात प्रश्न विचारतायत. तो दिवाशी रस्ता 170 कोटीचं टेंडर तीन वेळा काढून 170 कोटी गेले कुठे आम्हाला माहिती नाहीत. आणि या मिलीभगत मध्ये मला कळत नाही. बरं, मला एक गंमत वाटते आमदार संजय केळकरांची. म्हणजे आमदार संजय केळकर जेव्हा भ्रष्टाचाराचे आरोप करतात तेव्हा मला असं वाटतं की पोलीस स्टेशनचा वरिष्ठ पोलीस निरीक्षक सांगतो माझं काल पाकिट मारलं. अरे तूच पोलीस आहेस ना, पकड की. मग मला जाहीर आवाहन करायचंय या आमदारांना, तुम्हाला माहिती आहे ना भ्रष्टाचार झालाय, तुमच्याकडे पुरावे आहेत ना, तुम्ही विधिमंडळात हा प्रश्न विचारलाय ना, का पाठपुरावा करत नाही? आणि पाठपुरावा करून या TMCच्या अधिकाऱ्यांना, संबंधित पॉलिटिशियनना, संबंधित नगरसेवकांना आत का नाही टाकत तुम्ही? याचं कारण विधिमंडळात प्रश्न विचारला की तिसऱ्या दिवशी काय जी मीटिंग होते यांची मला कल्पना नाही, पण नंतर गप्प बसले जातात. काढला 170 कोटीचा दिवाशी रस्त्याचा भ्रष्टाचार काढलाय ना, का नाही पाठपुरावा करत तुम्ही? या सगळ्या गोष्टींना इतकं काय म्हणू त्याला, एक फ्रेजाईल कमकुवत राजकारण झालेले. बाळासाहेबांचा फोटो लावायचा, माननीय दिघे साहेबांचा फोटो लावायचा. आज भास्कर जाधव साहेब तुम्ही आलायत म्हणून मला ना एक मुद्दा ना असा इथे आलाय. तुमच्याच कोकणातला एक मंत्री म्हणतो की बाळासाहेबांचं मृतदेह 2 दिवस ठेवला होता. या महाराष्ट्रात शिवसेना प्रमुख बाळासाहेबांच्या मृतदेहाची विटंबना करण्याची तुमची जीभ धसावते कशी? बाळासाहेबांचा तुम्ही त्यांच्याशी बोलणार, ज्या माणसाने तुम्हाला सगळं आयुष्य दिलं. हो, मला म्हणजे गलबलून आलं. काय राजकारण चाललंय, कुठल्या थराला चाललंय? कोणीतरी ते जयंत पाटील यांच्या वडिलांविषयी बोललं. मला मी या राजकारणात असं काठावर बघून बघतो ना, जेव्हा मला गलबलून येतं, डोळ्यात पाणी येतं. अहो, काय पुढच्या पिढीला तुम्ही आदर्श देताय? शिवसेना प्रमुखांच्या विषयी तुमचं बोलायला धारिष्ट होतं आणि सगळे मागे मोठा फोटो शिवसेना प्रमुखांचा आहे. त्याच्यानंतरच्या भाषणात एकही नेता तुम्हाला ओरडत नाही, तुम्हाला बोलत नाही, असं बोलू नका म्हणत नाही. ही तुमचे संस्कार आणि ही तुमची संस्कृती तुम्ही आणणार आहात.
आज या मोर्चाला जेवढे जण आलेले आहेत हे पैशाने विकले गेले नाहीत, त्यांच्यावर केसेस ईडीचे पडल्या नाहीत, ते घाबरत नाहीत. आणि जे न घाबरता खरोखर भ्रष्टाचाराच्या विरोधात बोलायला ठाणेकरांसाठी उभे आहेत ते सगळे इथे आता बसलेले आहेत. यांची साथ तुम्हाला द्यायला लागेल. प्रत्येक गोष्टीत बजबजपुरी, ट्रॅफिकचा मुद्दा, अहो कुठलं नियोजन नाही. ते राजसाहेब आमचे सांगतात ना, विकास आराखड्याची तुम्ही चेष्टा केली, कधी उचलून वाचलाय का? एखाद्याच्या शहराचं प्लॅनिंग जेव्हा असतं तेव्हा 15-15, 20-20 वर्ष पुढचं व्यवस्था काय असावी याचा विचार करून, याचं विजन बघून मग ते करावं लागतं. ट्रॅफिक ट्रॅफिक ट्रॅफिकने आमचं डोकं भणभणलं. आम्हाला मुंबईला जायला 3-3 तास लागतात. एकाही बायपासचा विचार झाला नाही. अहो तिकडे साधा या रस्त्यावर भिवंडी, आपला टोल नाका, खारेगाव टोल नाक्याच्या इकडे, तेव्हा भिवंडीला जाताना, नाशिकला जाताना का ट्रॅफिक होतं? 5-5 फ्लायओव्हर केलेत भरणीचे. भरणीचे म्हणजे माती टाकत 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 मोठे होतात आणि खाली 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 होतात. का तर तो मुरुम जो आहे त्याचा कॉन्ट्रॅक्टर तो जो आहे त्याच्याकडनं मला पैसे हवे आहेत, याच्याकरता या व्यवस्था आहेत. का नाही पिलर्स केले? जे आपल्या इकडे शहरामध्ये पिलर्स टाकून जे फ्लायओव्हर होतात तसे का नाही केले? आतापर्यंत 2 वर्ष 5 वर्षापूर्वी झाले असते ते. पण प्रत्येक गोष्टीत पहिले टेंडर करताना मला पैसे कुठे मिळणार इथून जर सुरुवात असेल तर कठीण आहे ना. आणि याच लोकांना तुम्ही मत देऊन मंत्री केलेत. ठाण्याचे मुख्यमंत्री होते, आता उपमुख्यमंत्री आहेत. हे फिरतात, महाराष्ट्रभर फिरत बसतात आणि यांनी चिल्लापिल्लांना जी कामं वाटून दिलीत ना, अहो 40% पहिले ऍडव्हान्स पैसे घेतात. त्या 60%मध्ये 20% जरी प्रॉफिट 10% जर ठेवला, अहो 10-15%, 20% तर कॉन्ट्रॅक्टर कसा काय रस्ता बांधणार आहे? मला कॉन्ट्रॅक्टरनी येऊन सांगितलंय, साहेब आम्ही थकलो, मला इथे काम नाही करायचं, आता महाराष्ट्र सोडतोय, माझं नाव कृपया सांगू नका, नाही तर पुढची अर्धवट माझी बिलं नाही येणार. प्रत्येक गोष्टीत जर हा विषय तुम्हाला पैशाशी निगडीत वाटत असेल तर तुमचं चुकतंय. त्याच्यापेक्षा ठाणेकरांना किंवा महाराष्ट्रात आपण आपलं चुकतंय